वळूया आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे। मंडळी, मला आज एका गोष्टीचा खेद व्यक्त करायचा आहे। मला माझी चूक आता लक्षात आली आहे। परवा मी गुंड टोळ्यांच्या घरात तिकीट दिली याच्यावर टीका केली, पण आपल्या राजकीय नेते मंडळींची दूरदृष्टी ओळखू शकलो नाही। गुंडांच्या कुटुंबात उमेदवारी देणं हा गुंडांचा सुधार कार्यक्रम आहे याची मला कल्पना नव्हती, पण खूप विचार केल्यानंतर मला यामागचा खरा हेतू उमगला। समाजात सतत गुंडांची संख्या वाढत राहणं हे काही चांगलं नाही। पोलिसांना सतत सांगूनही कोयते गँग नियंत्रणात येत नाहीत याची जाणीव राजकीय पक्षांना झाली, म्हणून गुंडांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या शुद्धीकरणाची मोहीम जणू हाती घेतली आहे। तुम्ही म्हणाल कसं, तर सांगतो। गुंड राजकारणात आल्यास गुंडांची संख्या आपोआप नियंत्रणात येईल, ही एक प्रकारची नसबंदी आहे असं समर्थकांना वाटतंय। शिवाय गुंडांच्या हाताला 5 वर्षांसाठी रोजगार मिळेल। खंडणी, हत्या, अपहरणातून मिळणाऱ्या पैशांच्या पेक्षा टेंडर मधला पैसा हा जास्त असतो हे जर त्यांना कळलं तर ते गुन्ह्यापासून प्रवृत्त होतील। शिवाय पिढ्यानपिढ्या गुंड म्हणून जी हेटाळणी त्यांना सहन करावी लागलेली आहे त्यातून ते मुक्त होऊन त्यांना सन्मान मिळेल, आणि मग नेत्यांना सुद्धा अगदी उघडपणे त्यांच्या सोबत फिरता येईल। नळाला पाणी येत नाही, खड्डे पडलेत, गटारं तुंबली आहेत, या अशा भंपक गोष्टींची तक्रार करणाऱ्या नागरिकांचा आपोआप बंदोबस्त होईल। तुम्हीच सांगा, गुंड नगरसेवक झाले तर माहिती अधिकार टाकण्याचा दुस्साहस कोणी करेल का हो? आंदोलनाची आगळीक करण्याची कोणाची हिम्मत होईल का हो? प्रशासनातले अधिकारी कामाला टाळाटाळ करू शकतील का? लोकशाही, कायदा, नैतिकता या कालबाह्य शब्दांचा आधार घेऊन शहाणपणा शिकवणारे आमच्यासारखे पत्रकार प्रतिप्रश्न करू शकतील का हो? निवडणूक म्हटली की आपल्याकडे विरोध आला, चर्चा, वाद विवाद आले, गुंड उभे राहिले की 1 नजर, 2 शब्द आणि 3 कोयते हे दिसलं की लोकांना विजन आपोआप कळेल। त्यामुळे वेळेची बचत, पैशांची बचत होईल। मुळात गुंड निवडणुकीला उभे राहिले तर बहुतेक निवडणूक होण्याचा विषय राहतच नाही। बिनविरोध निवड म्हणजे निवडणूक मुक्त लोकशाहीकडे आपला वेगानं प्रवास जाईल। खरं तर स्वतःला सुसंस्कृत, वैचारिक, विवेकी म्हणून घेणाऱ्या पुणेकरांनी आजवर उमेदवारीसाठी शिक्षण, चारित्र्य, विचारधारेसारख्या जुनाट, खुडचट आणि कालबाह्य निकषावरून उमेदवाऱ्या द्यायला भाग पाडलं। गुंडापुंडांना निवडणुकीपासून दूर ठेवण्याचे हे कटकारस्थान होतं, माहितीये का तुम्हाला? पण गुंडांनी कुठलंही आंदोलन न करता हा निकष आपल्या नेत्यांनी बदलला। जेवढे जास्त गुन्हे तेवढी उमेदवारीची पात्रता हा धाडसी निर्णय घेण्यासाठी मोठं काळीज लागतं। ते कोणीतरी घेणं गरजेचं होतं। तो आधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं आणि मग पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांनी घेतला। खरं तर गुंड राजकारणात घेणं येणं ही काही समस्या नाहीये, ती व्यवस्थेची नैसर्गिक उत्क्रांती आहे। ही फक्त सुरुवात आहे हो। उद्या आमच्या या बडे मुद्दे शोला थेट जेलमधून मोकातले 4-2 गेस्ट संघटितपणे लाईव्हला आले, बसले आणि राजकारणाच्या अधोगतीवर त्यांनी 4 शब्द बोलले तर कुणाला आश्चर्य वाटायला नको। मग आपण सगळेजण हिमालयात जायला मोकळे। आणि म्हणूनच आज आपण काही मूलभूत सवाल उपस्थित करतो की हा जो हेतू आहे, उदात्त हेतू, त्या हेतूने काही सवाल निर्माण झाले। हे सवाल आज आपण उपस्थित करणार आहोत। गुंडांच्या पुढे राजकीय पक्षांची ही शरणागती आहे का? उपहास सोडून द्या, पण एवढे हतबल झालेत का की नगरसेवक स्वतःच्या हिमतीवर नाही, गुंडांच्या हिमतीवर निवडून आणण्याची वेळ यांच्यावर आली? विचारूया सवाल हा आहे की पुण्यात गुंडांच्या शुद्धीकरणाचा हा एकात्मिक कार्यक्रम हाती घेतलाय का? म्हणजे जसं माओवाद मुक्त तसं मग गुंडमुक्त, मग राजकारण युक्त, असं काही आहे का? विचारूया ना आपण। पुण्याच्या विकासासाठी गुंड का लागतात? राजकीय नेत्यांना आता तो शक्य होत नाहीये का? त्यांच्या हाताच्या बाहेर गेले का ते? मग आता गुंडांनी येऊन तो करावा, विकास करावा, ही अपेक्षा आहे का त्यांची? का ते आपली खुर्ची त्यांना देत आहेत? पुण्यात बाहुबली राजकारणाचा जन्म होतोय का? ज्या उत्तर प्रदेश, बिहारला आतापर्यंत आपण बोलायचो, नाववट ठेवायचो, त्यांनी संपवला त्यांचा बाहुबली राजकारण तिथलं। आम्ही जन्माला घालतोय का?
हे काय आणायची, कुठली संस्कृती आणायची, कुठली विषवल्ली या महाराष्ट्रात आणली जाते? लोकशाही कोयत्याच्या धारेवर यांना उभी करायची काय? बाकी काय बोलायचं नाही. कोयता, हा सामान्य माणूस जे रोज रस्त्यावर बघतोय, त्या रस्त्यावर कोयते अजून किती त्यांना बळ येईल विचार करा, जर गुंड नेते बनत असतील.